मासे खायला नाही, मासे बघायला चाललोय आपण आता. ते मासा नाही, इकडे जे मासे खाऊन टाकले वाटतं कोणतरी तोडून. लाईनीत एकदम चालले प्रिय मासे देखील. हाय, हॅलो, नमस्कार. नित्या जॉलिन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. रात्रीचे 9 वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहोत फिश टनेल बघायला मुलुंडला. हे ऍक्च्युली फिरतं असतं, म्हणजे आधी कल्याणला होतं, बदलापूरला, प्रत्येक सिटी मध्ये येतं. हा, म्हणजे प्रत्येक स्टेशनला येते. आता पुढला आले, आरमोलच्या समोरच आहे. चला तर मग निघूया. आमच्या एरियात इथून निघायचंय बाहेर पडलं की तुम्हाला समोरच दिसतंय बघा आकाश पाळणा, ते सगळं लाइटिंग. तिथेच आपल्याला जायचंय. बाळराजेश्वर मंदिर. ओम नमः शिवाय. हे आरमॉल आहे मुलुंडचं. याच्या एक्झॅक्ट अपोजिटच आहे. रिनोव्हेशनचं काम झालं आरमॉलचं, बरेच दिवस झाले. इथलं अजून एक लँडमार्क म्हणजे मुलुंडचा टेकनाका. मुलुंडच्या टेकनाक्यावरून वॉकिंग 5 मिनिट्स डिस्टन्स होते. पुढे गेलं की मुलुंड टेकनाका. हा मुलुंडचा बस डेपो. मेट्रोच्या कामामुळे नेहमी ते ट्रॅफिक जाम असते. इंडियाज लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनेल एक्सपो. या साइडला पार्किंग आहे, 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची. या साइडला नवरात्र चालू आहे वाटतं. दांडिया, भरपूर गर्दी आहे. तिकीट काढली आम्ही, 150 रुपीज पर पर्सन. 3 वर्षाच्या खालच्या मुलांना तिकीट नाही. चला आतमध्ये जाऊया. मस्त लाइटिंग केली आकाश पाळण्याला. माशाचे दात बघा कसे दाखवले. चला तर मग आतमध्ये जाऊया. मासे खायला नाही, मासे बघायला चाललोय आपण आता.
हे बोलतात मासे खायचं असलं असतं तर मला मजा आली असती. तिकीट चेक होते इथे आणि मग इथून एंट्रन्स आहे. थोडं लेट आलंय म्हणून गर्दी कमी आहे बहुतेक. आकाश पाण्यामध्ये जे बसले ते ओरडतात जोरजोरामध्ये. इथून एंट्री आहे. चला एंट्री करूया आपण. फिशची नावं नाही लिहिलेली इथे, कोणती फिश आहे काय ते. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा कोणती फिश आहे काय ते. मला पण नाही नाव माहिती. पुढे जाऊया. आता कोपऱ्यात बसलाय. छोटे छोटे एकदम कलरफुल मासे आहेत. ग्रीन, पिंक, ऑरेंज. ते बोलतात ते कोंबड्याची पिल्लं येतात ना अशी कलरफुल कलरफुल तशी वाटतात. पळून जातात ते. आपण जवळ जवळ गेलो की पळून जातात. एसी पण आहे. थंड वाटतंय मस्तपैकी. पाण्यामध्ये जाण्यासारखं वाटतंय. याचा आकार बघा पापलेट सारखा आहे. ब्लॅक पॉम्फ्रेट. त्यांनी एक देशाचा मॅप तयार केलाय. एकदम स्थिर राहते ते है ना. पाणी एकदम फ्रेश वाटते. पाणी कंटिन्यू चेंज होत राहते वाटतं. पाणी येते त्याच्या त्या साईडने उलट्या साईडने पळतात. वरती वरती आपले ड्रम असतात ना त्या टाईप मध्ये टाकी आहे. हा इथे जरा मोठे मोठे मासे दिसतात बघा. ते मोठा आहे. मस्त मोठा मासा आहे. चप्पल मासा सारखा दिसतो. एकदम चपटा चपटा आहे आणि मोठा आहे. हाय. मिशा काय ते बाजूला माशाला असतं ना ते केवढं मोठं मोठं आहे ते. तुरे तुरे सारखं. पुढे जाऊया. हाय तिथे बरं वाटत जरा. थंड हवा. सिल्वर कलर मध्ये, व्हाईट सिल्वर अशा कलर मध्ये मासा. छोटाच आहे. मांदेली दिसते फक्त ती गोल्डन असते आणि ती सिल्वर मध्ये. व्हाईट मांदेली पण असते. कधी खाती तुम्ही? मी नव्हती तेव्हा खाती की काय एकटे एकटे? तो बोलते माझ्याच मागे काय लागलास तू. इथेच एका ठिकाणी नाव लिहिलं दिसतंय.
व्हाईटचा चमकतोय चांगला मासा हा. खवलं त्याची आहेत ना सिल्वर मध्ये आहेत आणि मध्ये मध्ये ऑरेंज आहे. आणि इथे ब्लॅक कलर मध्ये पण आहे, ब्लॅक ग्रे कलर मध्ये. बापरे केवढे छोटे छोटे मासे आहेत बघा. ते क्यूट आहेत, छोटे छोटे एकदम कलरफुल आहेत, एकदम मस्त. स्टार्टिंगला फर्स्ट वाले बघितले ना तसेच आहेत पण छोटे आहेत जरा. बघ केवढा मासा आहे मोठा. माशांची नावं सगळे दिली असते ना तर मस्त वाटलं असतं वाचायला, पण त्याची माहिती दिली असते शॉर्ट मध्ये समजलं असतं. मला लहान मुलांना पण कळलं असतं कोणता मासा आहे काय. एसी लावलं तर बरं वाटतंय, जरा हवा खाऊया. इथे झेब्राचा कलर असतो ना, झेब्रा असतो तसा पट्टे पट्टे वाले मासे, ब्लॅक व्हाईट. कोणता मासा आहे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. झेब्रा मासा तेच बोलली मी. तर इथे मासे सगळे बघून झालेत. तर इथे टनेल आहे, त्या टनेल मध्ये एंटर करतोय. दुबई मध्ये आल्याचं वाटतंय. केवढे मोठे मोठे मासे डोक्यावरच चालले. मोठे मोठे बघा. इथे भरपूर सारे मासे आहेत. आपण त्या साईडने बघतोय ना तेच मासे इथे टनेल मध्ये. ऑरेंज कलरचे मासे मस्त दिसतात.
काळे काळे डाग मासे आहेत. पुढे जाऊया. बाळ रडतंय त्यामुळे तिला घेऊन आहे त्या साईडला. एवढे छोटे छोटे एकदम लाईनीत एकदम जाते. चित्रप्रिय मासे ते असे टाकून नाही. ते मासा नाही इकडचे मासे खाऊन टाकले वाटतं कोणतरी तोडून. ही सगळ्यात एकदम काय म्हणतात त्याला थंडक देणारी जागा. बघा हा मासा केवढा वेगळा आहे ना. कोणत्या माशासारखा वाटतं हा मासा तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या साईडच्या सुट्ट्या आहेत ज्या आपण फक्त या साईडची लाईन वेगळी. येल्लो कलरचा मासा ऑरेंज त्याला शेपूटानी आहे. हो एकदम लाईफ लाईट मधला मासा आहे. जगामगा जगामगा. किती छान कलर वाटतं ना. मस्त ब्राईट कलर एकदम. बाकी मासे कळतच नाहीये. फक्त ते चोचदार येते टार्गेट असं कळते. बाकी काय कळत कोणते मासे हे आळशी मासे आराम करतात. त्यांचं वेलवेट सारखं आहे वरचं कवर. कॉफी कॉफी बाजूला ती दगड ठेवली ती कॉफी सारखीच वाटतात. इकडचे जागेत मासे तिकडे होते ते लवकर मासे होते. इथे पण थोडेसे आहेत. हे कोणासारखे दिसत आहेत. नुसते अंदाज बांधायचे चालू आहेत. जास्त विचार करत असतील ते झोपत नसतील जास्त. पटण्यासारखे डोळे एकदम. एवढा मोठा आहे आकाराने. वेगळा शेप आहे ना एकदम. वरून सरळ आणि खालून असा गोलाकृती असतो तो मध्ये. हे लास्ट होतं बहुतेक है ना.
आता इथून बाहेर पडायचं. तर हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे. ह्या व्हिडिओचा पार्ट 2 तुम्हाला लवकरच येईल. त्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यासाठी जो मेळा भरलेला होता तिथे तो आम्ही एक्सप्लोर केला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ पण बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की कमेंट करून कळवा. तोपर्यंत बाय.